Hello students, today we are going to see our 7th lesson coins and notes. हा मागच्या टर्ममध्ये लेसन होता पण हा एक्झामच्या दृष्टीने मी घेतलेला नव्हता कारण एक्झाममध्ये याचा काही समावेश नव्हता म्हणून. तर आपण आता हा लेसन बघणार आहोत पण त्याच्या आधी इंडियन करन्सी आपल्या नोट्स कॉइन्स कोणते कोणते आहेत ते आपण आधी पाहणार आहोत. लेट्स सी. हियर इज a symbol of Indian currency. सी हे जे र लिहिलेलं आहे आणि हे जे साइन आहे हे इंडियन करन्सी सिम्बॉल आहे. रुपी याचं हे सिम्बॉल जगभरामध्ये वापरलं जातं. ओके, तर आपल्या करन्सीमध्ये 2 टाइप्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ इंडियन करन्सी. कॉइन्स, वन इज कॉइन्स अँड अदर इज notes, currency notes and currency coins. You have seen already many types of coins and notes also. Let's see in detail. Okay, हे काही जुने कॉइन्स आहेत त्याचा हा फोटो आहे. Here is old coins. जेव्हा आम्ही लहान होतो, मी लहान होते तेव्हा हे कॉइन्स वापरले जायचे. 10 पैसे, 20 पैसे, 5 पैसे असे हे कॉइन्स तेव्हा वापरले जायचे पण ते नंतर कालांतराने बंद झाले. आता हे कुठेही पाहायला मिळत नाहीत कारण त्याचं काही आता व्हॅल्यू नाही आहे, ते करन्सी म्हणून वापरले जात नाहीत. ओके, हिअर इज 1 रुपी नोट. ही कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल कुणाकडे तरी पण हिचा सुद्धा ह्या नोटचाही आता वापर केला जात नाही. आणि खाली हे जे 1 पैसे, 2 पैसे, 3 पैसे आणि आणा नावाचं एक कॉइन आहे, हे या कॉइनचा आता वापर कुठेही केला जात नाही, हे बंद झालेले आहेत आता. तर आता चालू असलेल्या करन्सीमध्ये चालू असलेले नोट्स आणि कॉइन्स आपण आता बघूया. तर सगळ्यात कमी व्हॅल्यू असलेला आत्ता जर कोणतं कॉइन असेल तर ते 1 रुपीचं आहे. कुठे कुठे 50 पैसेचं कॉइन तुम्हाला पाहायला मिळेल पण ते खूप रेअर आहे, शक्यतो ते आता कुणीही वापरत नाही. सो 1 रुपी इज द स्मॉलेस्ट करन्सी कॉइन. ओके, 1 रुपीचं हे एक कॉइन आहे, हे सगळ्यांनी पाहिलं असेल तुम्ही. त्यानंतर 2 रुपीज, 1 रुपीचं कॉइन असतं, त्यानंतर 2 रुपीचं कॉइन वापरलं जातं. हिअर इज फ्रंट साइड अँड बॅक साइड, 2 sides of every coin. Then after 2 rupees we are using 5 rupees coin. Okay, here is 5 rupees coin. 5 rupees coin चे 3 टाइप्स आहेत. हा एक असा एक असतो, असा एक असतो आणि असं स्टीलचा एक असतो. स्टीलचा, पितळचा आणि हे जुन्या पद्धतीचं, असे 3 प्रकारचे 5 रुपीज कॉइन्स पाहायला मिळतात. त्यानंतर 10 रुपीजचं कॉइन. आता हे 10 रुपीजचं कॉइन सध्या मार्केटमध्ये जास्त वापरलं जातं. साईडनी पितळेचं असतं आणि मध्ये स्टीलचं असलेलं हे आहे 10 रुपीजचं कॉइन. 10 रुपीजच्या कॉइन नंतर 5 रुपीजची एक नोट येते. 5 रुपीजची नोटसुद्धा सध्या रेअर आहे पण तरीही बघायला मिळेल अशा पद्धतीने वापरली जाते. आणि 10 रुपीजची नोटही सध्या मार्केटमध्ये जास्त चालते. भाजी आणायला गेला 10 रुपीजची नोट सहज आपण वापरत असतो. खाऊला कोणी 10 रुपये दिले तर 10 रुपीज आपल्याला सहज पाहायला मिळतात. आणि त्यानंतर येते 20 रुपीज. तर 20 रुपीजची नोट सुद्धा पाहायला मिळते आणि 20 रुपीजची नोट ही जुनी आहे, ही पण वापरली जाते. आणि सध्याच्या नवीन नियमानुसार आलेली ही ग्रीन कलरची 20 रुपीजची नोट आहे. तर 20 रुपीजच्या 2 नोट्स सध्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, ही एक अशी जुनी आणि ही नवीन ग्रीन कलरची. त्यानंतर 50 रुपीज. 50 रुपीजच्या सुद्धा 2 टाइप्स ऑफ 50 रुपीज
notes are there. Here is 150 rupees. This is new one. हे नवीन नोट आहे. जुन्या पद्धतीची पण एक नोट दुसरी मार्केटमध्ये चलनामध्ये आहे. This is 100 rupees note. This is 100 rupees. This is old type of note, 100 rupees note, and this is new type of 100 rupees note. These both are currently being used. Okay, हे तुम्हाला सहज पाहायला मिळतील. त्यानंतर 200 ची नोट. 100 नंतर डायरेक्ट 200 ची नोट ही सध्या कामाला येते किंवा चालू आहे व्यवहारात. ओके, 200. त्यानंतर 500 ची ही नोट. 500 ची नोट सुद्धा सध्या वापरली जाते मोठ्या प्रमाणावर. तुम्हाला सहज पाहायला मिळेल अशा पद्धतीची ही नोट वापरली जाते. ओके, दिस इज 500 नोट. दिस इज 2000 नोट. दिस इज द लार्जेस्ट व्हॅल्यू. ओके, ही सगळ्यात मोठ्या व्हॅल्यूची नोट सध्या इंडियन करन्सीमध्ये वापरली जाते. तर अशा पद्धतीनं आपण इंडियन नोट्स अँड कॉईन्स पाहिलेल्या आहेत. आता आपण याच्यावरती आपल्या लेसनमध्ये काय आहे, काय काय दिलेलं आहे व्यवहारामध्ये, त्याचा वापर कसा केला जातो, आपल्याला रोजच्या लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये त्याचा वापर यूज कसा होतो, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.